स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल संदर्भातील अपडेट आहे आणि सर्वात मोठा अपडेट आहे आणि आनंदाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, उर्दू माध्यमाची जी लिस्ट आहे ती लिस्ट लागलेली आहे, यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पवित्र पोर्टलचे जे काही आपलं साईट आहे याच्यावरती आपले जाहीर झालेली यादी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि उर्दू माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि शिक्षण विभागातर्फे सोबतच स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलद्वारा सर्व नवोदित जे काही विद्यार्थी जे शिक्षक म्हणून रुजू होणार आहेत आणि शिक्षक म्हणून ज्यांची निवड झाली आहे त्या सर्वांचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. उर्दू माध्यमाची मुलाखतीची जी यादी आहे विद्यार्थी मित्रांनो, किंवा इतर ज्या याद्या आहेत त्या संदर्भातील आपण पाहणार आहोत. परंतु त्यापूर्वी आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा जर आपण बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स आहेत हे अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, कित्येक दिवसापासून आपण विचार करत होतो आणि सर्वजण यासाठी वाट बघत होते. विद्यार्थी मित्रांनो, ती यादीची जी प्रतीक्षा आहे ती उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेवढे विद्यार्थी आहेत 872 विद्यार्थी या स्वरूपात आपली पीडीएफ ची जी फाईल आहे ते पीडीएफ ची फाईल अपलोड केलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना मेसेज सुद्धा आलेला आहे. ज्या कॉलेजला तुमचं निवड झालेली आहे त्या शाळेची किंवा त्या विद्यालयाचे तुम्हाला त्या ठिकाणी नाव आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याकरिता सर्वांचं अभिनंदन. आणि मेसेजद्वारे सुद्धा आपल्याला मिळालेले आहे, म्हणजे आज रोजी 30 जुलैला ही यादी प्रसिद्ध झालेली आहे. आणि याकरता पुढील ज्या काही सूचना असणार आहे या सूचनेकरिता पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिन सुद्धा आलेला आहे, एक प्रसिद्ध पत्रक टाकलेलं आहे. त्यात असं आहे, काही पॉईंट आहेत, काही मुद्दे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. महत्वाचे मुद्दे आहेत. आपण स्वतः जाऊनही त्या चॅनलवरती आपल्या याच्यावरती आपण पाहू शकता, साईटवरती जाऊन पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्याला ती माहिती मिळू शकते. पवित्र पोर्टल अंतर्गत जी मुलाखती शिवायची जी यादी आहे ती यादी यातील या सर्व प्रकारातील जी यादी होती ते सर्व जागा कन्वर्ट करून ज्या काही असणाऱ्या सर्वसाधारण ओपन करिता ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि याकरिता 25/6/2024 आणि 11/7/2024 ला, म्हणजे 25/6/2024 ला 3150 आणि 156 असे टोटल दोन्ही मिळून 3306 विद्यार्थी, म्हणजे 3306 विद्यार्थ्यांची एकूण निवड करण्यात आली होती विदाउट इंटरव्ह्यू करिता. यानंतर उर्दू माध्यमांकरिता जे काही उर्दू माध्यमाचे होते त्यात कन्वर्ट करून यांना जे काही विद्यार्थी राहिलेले होते या सर्व विद्यार्थ्यांना 12 ते 15 तारखे दरम्यान, म्हणजे 12 ते 15 तारखे दरम्यान यांना प्रिफरन्स देण्याचा टॅब आलेला होता आणि विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स दिलं होतं, प्राधान्यक्रम दिलं होतं आणि त्या प्राधान्यक्रमाचा विचार करूनच या विद्यार्थ्यांची या ठिकाणी सर्व त्यांचं जे काही सर्टिफाईड कॉपी होती, स्वप्रमाणपत्र घोषित केल्यानंतरच यांना ही निवड यादी एकूण 872 विद्यार्थ्यांची या ठिकाणी त्यांच्या स्वतःची माहिती लॉक केल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि एकूण जागा ज्या होत्या त्या एकूण जागा 950 जागा होत्या, त्यापैकी 872 विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. आणि या विद्यार्थ्यांसाठी अभिनंदन अभिनंदन. नंतर आस्थापनेच्या ठिकाणी जाऊन या सर्व विद्यार्थ्यांना समोरची जी काही प्रोसिजर असणार आहे, ही जेवढ्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी ज्या ज्या ठिकाणी तुमची निवड झालेली आहे त्या सर्व ठिकाणी जाऊन तुमच्या आस्थापनेच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं कागदपत्र पडताळणी आपल्याला करायची आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला नियुक्त्या सुद्धा देता येणार आहेत आणि नियुक्त सुद्धा मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर हे जे आदेश आहे नियुक्तीचे आदेश हे 21/6/2023 चा जो GR आहे त्यानुसारच या उर्दू माध्यमाच्या ज्या विद्यार्थ्यांची आता निवड यादी जाहीर केलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं यानुसारच त्यांची नियुक्ती देण्यात येणार आहे. म्हणजे जे दिव्यांगाचं असेल आधी दिव्यांगाचं समुपदेशन होईल किंवा इतर जे आहेत त्या संदर्भातील विद्यार्थ्यांचं नियुक्ती होईल आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थी आहेत असं यानुसार स्टेप बाय स्टेप त्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 21/6/2023 च्या GR मध्ये यानुसार लिहिलेलं आहे. नंतर उर्दू माध्यमाकरता निवड झालेले जे विद्यार्थी आहे या उर्दू माध्यमाच्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने सुद्धा अभिनंदन केलेलं आहे. त्यांना सुद्धा आनंदाची वार्ता आहे, म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या शिक्षण विभागामध्ये या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि पुढील जे काही आयुष्य आहे हे आपल्या शिक्षण विभागात सुद्धा सोबत काढणार आहेत, म्हणून त्यांचं सुद्धा शिक्षण विभागाने सुद्धा अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे. नंतर मुलाखत यादीचा महत्वाचा प्रश्न आला. मुलाखत यादीचा प्रश्न की सर मुलाखत यादी कधी, सर्व याद्या लागून जात आहेत, आमचं कसं होणार,
हे यादीला वेळ लावतील का, काय होणार याच्या संदर्भातही पवित्र पोर्टलवर जे बुलेटिन आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की मुलाखत यादीची निवड प्रक्रियेसाठी एसओपी जे म्हणजे स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर, जे काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी आहे म्हणजे एसओपी यानुसारच त्यांनी सर्व गोष्टी करायच्या ठरवलेल्या आहेत आणि त्यानुसारच निवड यादी लागणार आहे आणि ती निवड यादी निर्दोष आणि सर्वांना गुणांकनाच्या नुसारच लागणार आहे। याकरिता कोणतीही घाई न करता सर्व शासन मान्यतेच्या अंतिम टप्प्यामध्ये ही यादी तयार झालेली आहे असं त्या बुलेटिन मध्ये म्हटलेलं आहे की ही जी यादी आहे आपली, आपण जी प्रतीक्षा करत आहोत, आपण जे आशा व्यक्त करतो की या आठवड्यात लागेल, या आठवड्यात लागेल, नक्कीच या आठवड्यात लागेल। आणि त्या ठिकाणी सांगितलेलं त्यांनी की या यादीची जी काही तयारी आहे अंतिम तयारी झालेली आहे, अंतिम टप्प्यात आहे आणि यादीची पूर्ण तयारी झाली आहे असे या ठिकाणी म्हटलेलं आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आशा व्यक्त करत आहात हे नक्कीच आशा आपल्या पल्लवित होणार आहे। थोडा पेशन्स ठेवा, 2 ते 3 दिवस आतापर्यंत थांबलो आपण, सोमवारपर्यंत लागेल असा विचार केलेला होता, परंतु उर्दूची यादी आज लागलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ही जी यादी आहे या 4 ते 5 दिवसात नक्कीच आपली यादी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आपण थोडा पेशन्स ठेवा। नंतर या ठिकाणचा दुसरा विचार जर आपण करतो म्हटलं तर माजी सैनिकाच्या ज्या 10% ज्या जागा राहिलेल्या आहेत त्याकरिता स्वतंत्रपणे भरती केली जाईल, हे सुद्धा बुलेटिन मध्ये सांगितलं आहे की जे काही माजी सैनिकांच्या रिक्त जागा आहेत, जसं आता 950 जागा होत्या उर्दू माध्यमाच्या आणि त्या ठिकाणी 872 विद्यार्थ्यांची निवड झाली, तर त्यातही तोच मुद्दा आहे रिक्त असलेल्या सैनिकांच्या जागा। ते ह्या सर्व जेवढ्या काही रिक्त असलेल्या सैनिकांच्या जागा आहेत त्या सर्वांसाठी वेगळी फेरी लावू असं सुद्धा न्यूज बुलेटिन मध्ये सांगितलेलं आहे। यानंतरच पुन्हा एक म्हणजे ही जी मुलाखती सोबतची जी यादी आहे, मुलाखतीची जी यादी आहे, आपण जी प्रतीक्षा करत आहोत या हप्त्यात जे लागणार आहे, या आठवड्यात जे लागणार आहे, त्या 2 ते 3 दिवसात जे लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ही यादी पवित्र पोर्टल मधली अंतिम असणार आहे। या वर्षीची ती अंतिम यादी असणार आहे आणि या भरतीमधली अंतिम यादी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून आणि यानंतर जे काही यादी लागेल ते अपात्र असणारे विद्यार्थी, गैरहजर असणारे विद्यार्थी यांचे जे काही राहिलेले विद्यार्थी आहेत यांचा सुद्धा विचार केला जाणार आहे। परंतु ती यादी कधी लागेल, भविष्यात कधी लागेल याची काही शाश्वती नाही, परंतु यादी लागेल विद्यार्थी मित्रांनो। हे एक शेवटची यादी राहणार आहे, परंतु त्याचा काही सांगता येणार नाही, पण मुलाखतीच्या यादीची आपण प्रतीक्षा करत आहोत, नक्कीच ती यादी लागेल आणि यामध्ये आपलं निवड होईल विद्यार्थी मित्रांनो, ही आशा व्यक्त करतो। मुलाखतीच्या संदर्भातील काय डेमो असणार आहे, मुलाखतीचा काय विषय असणार आहे, मार्क्स किती असणार आहे, कशी तयारी करायची असेल, आपल्याला कसं जायचं आहे या संदर्भातील एक व्हिडिओ बनवून मी बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या मार्गदर्शनासाठी। आपण त्याचा फॉलोअप घ्यायचा आहे, आपण त्याचा अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यानुसार आपल्याला मुलाखतीला जायचं आहे, कारण या हप्त्यामध्ये मुलाखतीला यादी लागणार आहे आणि तो आपल्याला कमी दिवस मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून आपण ती तयारी आतापासूनच करावं असं मी एक तुम्हाला विनंती करतो आहे। आणि जो काही आता व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्याला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। महत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा सांगतोय की आपला हा स्नेह नील्स आर्ट ऑफ टीचिंग चॅनल आहे, या स्नेह नील्स आर्ट ऑफ टीचिंगच्या माध्यमातून आपण जे काही 872 विद्यार्थी उर्दू माध्यमाचे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे, या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षण विभागाच्या वतीनं आणि आमच्या वतीनं, माझ्या वतीनं आणि चॅनलच्या वतीनं सुद्धा सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो। धन्यवाद।